एव्हरीवन. सो आता आम्ही उद्या चाललोय फिरायला, त्याच्यामुळे आता बघा चपात्या करून घेत आहे. मम्मीकडे आले आम्ही, मम्मीकडं आहे की नाही बाबू. गणू हे करते, गणूने मोबाईल पकडला आणि किती दिवस झाले व्लॉगिंगच नाही केली. दिसतंय का मी? इथे दाखव ना. खाली सगळा गलबला चालू आहे. तर आता आम्ही फिरायला चाललेलो आहे. तुम्हाला सांगते, रात्री आम्ही किती वाजेपर्यंत जेवण करत होतो, मे बी 1-2 वाजेपर्यंत. बिकॉज आता आम्ही 2 नाईट जे आहेत ते ट्रेनमध्ये आहे. तर चला आता आपण जाऊया, कारण की काल रात्री बिलकुल पण ब्लॉगिंग करायला वेळ भेटला नाही, कारण की एवढं थकलो होतो. एक तर आधी इचलकरंजीतून संगमनेरला यायचं आणि त्याच्यानंतर परत हे जेवण वगैरे सगळ्यांना, कारण की सगळ्यांना खायला लागणार आहे. तरी मी तिथनं पण दशम्या वगैरे सगळं करून घेतलंय. चालू आहे आता. ह्या चाव्या आहेत, हे मी काल झुडिओमधनं आणलं. त्याच्यानंतर ह्या पण एक्स्ट्रा चाव्या आहेत. आणि आता अधिक मासाचं जावई बापू काहीतरी मागणार आहेत. काय मागणार आहे? मुकुट. मम्मी अधिक मासाचं जावई मुकुट मागतोय. काय माग? मुकुट. मुकुट मागितलं सोन्याचा. इथला मुकुट दिला ना मी. की मम्मी हिरोईन बघा, ते फॉरेनर झाली आणि पप्पा इंडियन दिसू राहिले, ब्लॅक ब्लॅक. बाय बाय. आणि तिचं क्लचर तर बघा, सगळं मॅचिंग मॅचिंग. आला होते. हे चांदीचे धोंडे दिले आहेत आणि हे काय दिलेत? चांदीची दिवा. वा वा वा. सगळ्या बॅगी ठेवतोय आम्ही. चिना चिना हाय कर. हाय. दीदीचं बोट धर. ये चिना. प्रत्येक सीटला जे आहेत ना, आता घेत चाललेलं आहे, कारण की आता गावातनं म्हणजे संगमनेरमधनं पण भरपूर सारे सीट आहेत. सो मग आता इथून आम्ही नाशिकला बस आहे, ट्रेन आहे. आता आम्ही चेक करते ती ट्रेन जी आहे ना, एकदम टाईम टू टाईम चालली आहे, कारण की पप्पा म्हणतात की लास्ट टाईम जी होती ना ती ट्रेन उशीर झाला होता 5 तास. थोड्याने कळलंच तुम्हाला कुठं चाललं आहे. सगळ्या आमच्या बॅगी आहे तेवढ्या सगळ्या. आणि आता नाश्ता, इडली दाखवा. इडली वा 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 वा. सांबर. चिनू पण खाती इथं. चिनू दाखव. का ग? हा उपमा खाते. मला फर्स्ट क्लासचं सीट भेटलेलं आहे. हे इंद्रजीत आणि पप्पा. अरे पप्पा तिकडे गेले. पप्पा तुम्हाला क्रेडिट द्यायचं होतं, इकडे या. या बघा, ही आमची सीट आहे. यांनी पण बॅगी आणल्या आणि माझं मेकअपचं सामान पण राहिलं. सो हे मम्मी पप्पांचं सीट आहे. हे 2 टायरचं आहे. सो त्याच्यामुळे कर्टन्स वगैरे सगळे आहेत. आणि आम्ही एकदमच हायफाय मध्ये गेलो आहे ना मम्मी. आता आम्हाला सगळ्यांना जेवायचं आहे. ब्लॉग मध्ये नको. सो आता आम्ही सगळेजण जेवतो आहे. घरोबत झालाय. काय काय आणलंय बरं रात्री, काय काय भाज्या केल्या. बटाट्याची भाजी मम्मीने, शेंगाची भाजी, गवारीची भाजी आणि स्वामीची गणेशी वरती आहे. घ्या घ्या, खा खा खा. हिचं चालू आहे पत्ते खेळायचं. अक्षरशः घाम फुटलं सगळ्यांना. एवढं आम्ही एक्सरसाइज झाली ना आमची सगळ्यांची. चिंगडी चिनूला खाऊ घालू का? हे दाखवून स्वीटी पप्पांचे आपले लाडू.
तर हे आमचे लाडू आहेत आणि आमचे पप्पांचे लाडू बघा शुगर फ्री. मम्मीने केलेले. साईज छोटी केली पप्पा. तुम्हाला तेवढंच एक खायचं आहे. गुपचूप तोंडात टाकता येते ना. कधी कधी चांगलं नाही, कधी स्पेशल नाही मम्मी, अजून भरपूर जणांकडनं घेतलं. अजून नवा भाजायला पाहिजे. कोणाला घ्या. हा जरा जास्त चिटकतोय. एक ना आम्ही शिमल्याला गेलतो तेव्हा आपण त्यांच्या असं तसं नाही आलं, यांना ना जाड दळायला सांगितलं. तुला लाडू आहे पण मम्मी ते तर सांग. ऍटलीस्ट एक्सप्लेन तर कर. मिठाई मिळायची लहानपणी तीच आहे काय? लहानपणी असली मिठाई मिळायची 4 कवड्याच्यात मिळायची. हो हे डाळीच्या पिठाचं आहे ते नाही का ते डाळ्या डाळ्या त्याच आहे. हे नाही आवडत आम्हाला. चांगलं लागतं. फुटाणे फुटाणे. पप्पांना हे केले शुगर फ्री आणि पप्पांनी एक एक खाल्ले. टेस्ट करा बरं कसं लागतं. गोड आहे. पप्पांना हे केलं शुगर पाहिजे. पप्पा हे शुगर फ्री. त्यांना किती गोड खाऊ घाल. स्वामीनी जी आहे ती भेळ करू राहिली. तिची लई तीव्र इच्छा चालू होती. भेळ करो भेळ करो भेळ करो. आणि चिंडी आमची तर झोपली आहे. आणि हा माणसाने फर्स्ट क्लास एसीचं तिकीट काढून खाली बसलेला आहे सेकंड क्लासमध्ये. बिकॉज आम्ही पत्ते खेळत होतो. इतकं खायला आणलं आम्ही, इतकं खायला आणलंय म्हणजे मला असं वाटतं की आम्ही खायच्या ट्रिपला आलोय वाटतं. या कांदे बिंदे म्हणजे घरी तर मी कधी स्वीटीच्या हातची भेळ खाल्लेली नाहीये. एवढं कांदा लागेलच ना अजून आणायला पाहिजे. त्यांच्याकडून. तर पप्पा गणू आणि स्वामी जे आहेत ते आमच्या तिकडच्या सीटवर आहे. खायला या ना, चहा पिला तर. मग मी टोमणी देऊ राहिली तुम्ही पप्पा. पिला तेव्हा चालते. टोमणी देऊ राहिली. बेळ खायला नाही ना आता? तिथं पण नाही. झोपलाय का? म्हणजे स्वामीचं इतकं चालू होतं मला तसं भेळ खायची भेळ खायची आणि खरंच आता इतकी भूक लागली. आणि जेव्हा आपण ट्रेन मध्ये बसतो तेव्हाच भूक लागते. साधा चहा सुद्धा पित नाही. पोरींना आणायचं तिकडे. हे सगळं त्यांनी एकत्र केलं. अगं बाई सगळंच एकत्र केलं वय. म्हणजे पापडी बिपडी असं ते असं कांदा एवढं सगळं मिक्स करते स्वीटी. मी तर चिंचेचं पाणी पण आणायला पाहिजे होतं. वा वा भेळवाली स्वामीनी. वा वा किती वाटी पॅशनेटली करते. मला हसू येते. माणूस खाली बसलाय. खाल्लं नाही तर बघा सगळं कांदा टाकावा लागल ना. कांद्याचा पात त्रास व्हायला लागला. अगं वय लागली गं. थोड्या वेळच ठीक आहे. पप्पा आले. पप्पा तिकडच्या अपार्टमेंट मध्ये होते तर ते इकडे आले. आता खाऊया आपण. ओके आता गणू केस विंचरतय. गणे गणे आणि स्वामीश्रीला आहे ना हेच आहे ना दिसत ना. स्वामीची हाईट छोटी आहे. गणूच दिसतंय. गणू नाही दिसत. इकडे ये की. हा इकडे ये. हा जा मागे जा मागे जा. आता दिसतंय. सो रात्री मी आणि गणू झोपला. हो सकाळी 3 वाजता उठायचंय. काय माहिती आता किती वाजता पोहोचते ट्रेन. सो आता आम्ही काल इथं झोपलो होतो. आमचं अजून तिकीट तिकडं पण होतं पण आम्ही इथंच ॲडजस्टमेंट केली. सो आता हे सगळं असे टेबल्स वगैरे आहे पण इथं कॉम्प्लिमेंटरी काहीच नाही आहे ना चहा ना काही. आता हे कुठे आहे? बक्सर कुठं आलं आता? हे कोणतं राज्य आहे? मम्मी पप्पा आता दुसऱ्या डब्यामध्ये आहे आणि सगळे डबे मोस्टली कनेक्टेडच आहे त्याच्यामुळे एवढं टेन्शन नाही आहे. कारण की फार हेक्टिक झालं असतं है ना रे बाबू. कारण की आम्हाला सीटच भेटत नव्हतं त्याच्यामुळे हा सगळा प्रॉब्लेम झालेला आहे.
बट येस पप्पा बघा तिची हे पप्पाची बच्ची खाली पप्पा सगळे झोपले आणि एवढं पाठ आता हात दुखायला लागला आमची सीट तिकडं असंच होतं आम्ही एकत्र झोपलो कारण मग एक इकडं ते तिकडं नको म्हटलं आहे की नाही मज्जा आली आणि चला आता आपण तिकडे जाऊया चहा बिस्किट वगैरे खाऊया चल मम्मी पप्पांची इथं आलेलं आहे आणि थंडी खूप असते चिनू बघा कसं खाते बनाना हाय करा ग चिनू अरे थंडी बाजू राहिली यांचं वादावादी चालत इथे एसी खूप वाढलाय फोन कट केला सांगतो मी 50 कशासाठी पाहिजे तिला बाई चहा नाही आतलं इकडं कमी कुठे इकडं कमी दिला बर थांब जा चहा पिऊ द्या आता बोलून दिलं जाऊ दे ना पैसे वा 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 झाले एकदम जावय बापा ते एटीएम आहेत बारीक सारीक काय असेल ते ए चहा पकडा बर का कुकीज काढा की यार थांब नको अरे थांब 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 ग थांब काकांचा आहे. काय करते चिन्ह हे आता आमचं लास्ट नाईटचं जेवण आहे हे स्वामीने मागवलं आहे बाहेरनं आणि आम्हाला टेन्शन आलं होतं कसं येतं कसं नाही पप्पा तर झोपले मम्मी पप्पाने खाल्ले ऑलरेडी पोरीनं वरती दिले चला